तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांना बेसन लाडू खायला आवडत असतील तर आज मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने बेसन लाडू कसे बनवायचे हे सांगितले आहे. त्यामुळे रेसिपी पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. किचन गप्पा गोष्टीमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण रेसिपीकडे वळूया. बेसन लाडवासाठी लागणारे आपले साहित्य 350 ग्रॅम मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याला लागणारे आपलं पिठी साखर घेतलेली आहे 300 ग्रॅम, म्हणजे थोडी कमी घेतलेली आहे मी. तुम्ही पाहिजे तर सारख्याला सारखी घेऊ शकता. आणि मनुके थोडे, काजू आणि बदाम, वेलची पावडर आणि तूप घेतलेलं आहे मी 200 ग्रॅम. हे वाटी माझी 200 ग्रॅमची आहे. बेसन भाजण्यासाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर. कढई तापली आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडं तूप घालून घेते. तूप मी आधीच वितळून घेतलं, कारण अंदाज लागतो आपण ते तूप आधीच वितळून घेतलं तर, नाही तर मग कमी जास्त तूप होऊ शकते. आता बेसन घालते याच्यात मी. आणि तूप आपण पूर्ण नाही टाकायचं, एकदम थोडं 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 थोडंच टाकायचं तूप. 5 मिनिटांनी टाकायचं तूप. आणि बेसन हे कमी आचेवरच करायचं, अजिबात मोठा गॅस करायचा नाही. कमीत कमी बेसन भाजायला 25 ते 30 मिनिटं लागू शकतात, कारण आपल्याला गोल्डन ब्राऊन करायचं आहे बेसन, तरच आपले लाडू छान होणार. हे बघा 5 मिनिट झाले मी भाजला, बेसन भाजत आहे, असाच कलर आलेला आहे. आता परत आपण 1 चम्मच तूप टाकून घेऊ. थोडं थोडं तूप घालायचं त्याच्यामध्ये, जास्त नाही. म्हणजे काय, थोडं थोडं तूप टाकलं ना छान भाजला जातो आपला बेसन आणि छान रवाळ लाडू होतो आपला, दाणेदार लाडू होतो छान. हे बघा अजून मी तिसऱ्यांदा टाकत आहे तूप, 1 चम्मच परत. आता मला जवळजवळ 20 मिनिटं झालेले आहे मी बेसन भाजत आहे, कारण बेसन भाजायला वेळ लागतो. पूर्ण बारीक गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला, हे लक्षात ठेवायचं. कारण काय आहे, मोठा जर गॅस केला ना बेसन आपलं जळणार, बुडाला लागणार आणि ते मग लाडू काही चांगले लागणार नाही आपल्याला. तर हे बेसनचे लाडू दाणेदार होण्यासाठी आपण याला थोडं नाही का दुधाचा शिडकाव देणार आहे. तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता. मी दुधाचा केला, तुम्ही पाण्याचा पण वापर करू शकता. काय होते, हे लाडू आपले दाणेदार होतात छान रवाळ रवाळ. किंवा चणा डाळ गिरणीतून दळून आणताना जरा बेसन जाडसर दळून आणायचे, म्हणजे लाडू रवाळ होतात. हे बेसन मी आता परातीमध्ये काढून घेते गार होण्यासाठी आपलं, कारण कढईमध्ये जर ठेवलं तर ते तळाला लागू शकते. आपली कढई आधीच गरम असते, त्याच्यामुळे मी याच्यात काढून टाकते. आता आपण काजू बदामचे काप तयार करून घेऊया, असे बारीक बारीक. हे बघा मी कढई ठेवलेली आहे. आपले ड्रायफ्रुट्स आहे ना, ते थोडे मी परतून घेणार आहे तुपामध्ये. असेच हलक्या हलक्या हाताने जरा परतून घेणार आहे, म्हणजे ते लाडवामध्ये छान लागणार.
तर बेसन ठेवलं ना, ह्याच कढईमध्ये मी बाजूला काढून घेणार आहे ड्रायफ्रुट्स. आता बेसन गार झालं आपलं, पण हे ड्रायफ्रुट्स जरा गरम आहे म्हणून थोडं थांबून घेते मी. आता आपण ह्या बेसनामध्ये, बेसन गार झालं आणि आपले ड्रायफ्रुट्स पण गार झालेले आहे. आता हे पिठी साखर घालून घेते आता मी. आपण गार झाल्यावरच का टाकायचं याच्यामध्ये, कारण गरम गरम बेसनामध्ये जर घातलं ना आपण हे सगळं पिठी साखर, तर पाणी सुटल्यासारखं होते. त्याच्यामुळे गार होऊ द्यायचं. थोडी वेलची पावडर घालते याच्यात. दोन चम्मच वेलची पावडर घातली. आणि थोडं जायफळ खिसते. जायफळ तुम्ही टाकायचं असलं तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालते. मला आवडते, मी टाकते जायफळ याच्यात. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपल्याला जर हे कोरडं जर वाटत असेल तर याच्यामध्ये तूप घालू शकता तुम्ही थोडं, पण मला हे कोरडं वाटत नाही आहे. छान झालेलं आहे, म्हणजे लाडू छान वळता येणार याचे. त्याच्यामुळे मी तूप नाही घालणार आता याच्यात. हे बघा छान झालेलं आहे मऊगार. आता आपण लाडू वळून घेऊया याचे. लहान मोठे कसे पण वळा. मी आता याच्यामध्ये आतमध्येच ड्रायफ्रूट टाकले, त्याच्यामुळे आता असे लावणार नाही आहे मी वरून. तुम्ही पण ही रेसिपी माझ्या पद्धतीची ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा कोणी कोणी केली ते. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. त्याप्रमाणेच आता मी सगळे वळून घेणार आहे लाडू. हे बघा झाले आपले बेसन लाडू तयार. बघा मी एक फोडून दाखवते तुम्हाला. छान झाले बघा, छान झाले, मऊगार झालेले, छान. काही दाताला चिटकणार नाही, टाळ्याला चिटकणार नाही, छान झालेले आहेत. अशाच रेसिपीज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.